हे माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. जय शिवराय, जय महाराष्ट्र. काहीच माझ्या ब्लॉगला पूर्ण लास्टपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. मग गाईज, आजचा ब्लॉग मी संध्याकाळी शूट करत आहे, कारण की सकाळपासून मला वेळच मिळत नसतो. कारण की मॉलिशाला काकी पण येतात आणि विद्युतच्या ट्युशनची स्कूलची घाई असते आणि त्यात माझ्या हस्बंडला पण लवकरच जायचं असं. सगळी कामं एकत्रच असतात, त्यामुळे मला बरेच दिवस झाले मला ब्लॉग शूट करताच येत नाही आहे. सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात, सो थोडेफार प्रॉब्लेम पण आहेत आमच्या लाईफमध्ये. त्यामुळे कधी कधी ब्लॉग शूट करायला पण मन नाही करत, पण काय करणार. पण आता मी विचार केला आहे थोडं तरी मला एक दिवसाआड तरी जसं मला वेळ मिळेल मी तसे ब्लॉग शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचले. काय तिथे आमचा चिकू झोपलेला आहे आणि विद्युत मला हेल्प करतो आहे शेपूची भाजी निवडून देण्यासाठी. आणि मी आता ना, आमचा प्रत्यू झोपला आहे तर मी पटकन चपात्या बनवून घेते आणि त्यानंतर मग भाजी बनवेल. विद्युत जेवढी पण भाजी निवडेल तेवढी भाजी आणि मी पण निवडण्यास हेल्प करेल पटापट. आणि पटकन निवडून घेईल. आणि मला थोडेसे कपडे पण लावायचे मशीनला म्हणजे चिकूचे. सो आणि आज मंगळवार आहे तर आज थोडे मोदक बनवायचा विचार चालला आहे. तर मध्ये मी सारण होता तो मी यूज करून टाकला, कारण की मला व्हिडिओ शूट करायचा वेळ पण नव्हता आणि मूड पण नव्हतं, त्यामुळे मी शूटच नव्हतं केलं. सो आता मी परत थोडंसं सारण बनवणार आहे, कारण की नारळ तसेच आमच्याकडे आहेत. अजून 2 नारळ आहेत, तर त्यासाठी मी ते नारळ यूज करून टाकते. आता बघेल यातलं थोडंसं पीठ पण ठेवून देईल. माझ्या मिस्टरांना आणि विद्युतला गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक खूप आवडतात, सो मी ते पण त्यांच्यासाठी बनवून ठेवते थोडेफार. इथे माझ्या हस्बंडने नारळ फोडून ठेवलेलं आहे सकाळी, सो मी आता ते करून घेते. मी चपात्या बनवून घेते. यांचा पण कॉल येतो, मी पटकन यांच्याशी बोलून घेते. चला मग बाय. गूळ पण किसून घेतलं आहे आणि खोबरं पण किसून घेतलं आहे आणि विद्युतनी वेलची पण कुटून ठेवलेली आहे. तर आता मी हे टाकते. गाईज या जेवायला विद्युत आताच जेवलेला आहे आणि आता त्याला झोपायची तयारी चालली.